आमच्या सर्वांचा युवा सहकारी शुभम चंद्रकांत उंडे हा राळेगण ग्रामपंचायतीचा नवनिर्वाचित उपसरपंच झालेला आहे। आज या ठिकाणी जुन्नर शिवजन्मभूमी या ठिकाणी आम्ही सर्व सहकार्यांनी मिळून त्यांचा सत्कार केला। या ठिकाणी सत्काराच्या निमित्ताने उपस्थित पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, कात्रज दूध संघाचे व्हाईस चेअरमन सन्माननीय भाऊसाहेब देवाडे, त्याचबरोबर सेवानिवृत्त सेवायोजन अधिकारी आणि विद्यमान उपसरपंच हाडसर, त्याचबरोबर ऍडव्होकेट साबळे साहेब, गवारी साहेब, माझे मामा शिरगिरे, त्याचबरोबर हाडसर गावचे पेसा अध्यक्ष सांगडे साहेब, जे सध्या अदानीच्या प्रोजेक्ट मध्ये विरोध करण्यासाठी जे प्रामुख्याने भूमिका बजावतात ते प्राध्यापक डॉक्टर संजय साबळे, राजू शेठ शेळके, त्याचबरोबर सन्माननीय सर्व सागर भाऊ मुठे, ही सर्व सन्माननीय मंडळी आज या ठिकाणी जमली। आणि शुभम देखील चळवळीमध्ये सातत्याने काम करतोय। भविष्यामध्ये शुभमनी खर तर जुन्नर तालुक्यामध्ये शरददादाचं नेतृत्व स्वीकारण्याची इच्छा माझ्या बरोबर बऱ्याच वेळेला व्यक्त करून दाखवलेली आहे। आणि शुभमला स्वतःचं नेतृत्व सिद्ध करण्यासाठी खर तर चांगली एक जबाबदार पदावरती त्याला संधी देता येईल अशी देखील मी आदरणीय शरददादांकडे विनंती करणार आहे। शुभमनी राळेगण ग्रामपंचायतीचे सदस्यपद आणि आता उपसरपंच पद भूषवलेलं आहे। शुभमला मी जुन्नर तालुक्याचे सन्माननीय आमदार शरददादा सोनवणे यांच्या वतीनं, त्याचबरोबर आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। राळेगण ग्रामपंचायतीचे सदस्य श्री शुभम मुंडे यांची 2 दिवसापूर्वी उपसरपंच म्हणून निवड झाली, त्याबद्दल आपण उपस्थितांतर्फे सर्वच शुभमचे हार्दिक अभिनंदन। आणि शुभम तरुण कार्यकर्ते आणि दत्ताभाऊंनी आता जे शुभमला आव्हान केलं त्याप्रमाणे कामाची संधी आणि वय या सगळ्या गोष्टी विचारात घेता शुभम पुढील सर्वच वाटचालीसाठी सर्व मित्र परिवाराच्या वतीने शुभमला शुभेच्छा आणि अशीच पुढे भरभराट हो या आणखीन शुभेच्छा देतो। आणि आज आपल्या सगळ्यांचा युवक सहकारी शुभम चंद्रकांत उंडे यांची राळेगण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाली म्हणून सगळ्या मित्र परिवाराच्या वतीने त्याचा सत्कार करत असताना, त्याच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देत असताना आज राळेगण गावच्या उपसरपंच पदावर एका जबाबदारीच्या पदावर शुभम त्या ठिकाणी बसलेला आहे। ही पद जी आहेत ती ग्राम विकासाची पद आहे आणि म्हणून आपल्या गावाच्या विकासासाठी उद्याच्या कालावधीमध्ये शुभमने आपलं योगदान त्या निमित्तानं द्यावं। आम्ही सगळा मित्र परिवार त्याला विकासाच्या बाबतीमध्ये प्रशासकीय लेवलवर जी मदत लागेल ती करण्याची भूमिका आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी राहणार आहे। आणि उद्याच्या कालावधीमध्ये देखील उत्तरोत्तर राजकीय जीवनामध्ये त्याची प्रगती व्हावी अशा प्रकारच्या मनापासूनच्या शुभेच्छा शुभमला व्यक्त करतो। थांबतो। धन्यवाद।